नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातलं राजकारण ज्या एका व्यक्तीच्या नावाभोवती गेले अनेक वर्ष फिरतंय ती व्यक्ती शरद पवार आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही नाही हे वास्तव आहे. 1978 ला स्वतःचाच पक्ष फोडून त्यावेळच्या जनसंघाच्या सोबत जाऊन मुख्यमंत्री झालेले शरद पवार आज तागायत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत आणि या निमित्तानं त्यांची काँग्रेस विचारधारेतली वाटचाल सुद्धा कायम आहे असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात काँग्रेस 3 वेळा सोडून 2 वेळा परत जाऊन शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढून पुन्हा काँग्रेस सोबत गेलेले पवार हे एका अर्थानं राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. या अभ्यास करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो विश्वासार्हतेचा आणि दुसऱ्या बाजूला मुद्दा आहे सत्ता कारणाचा. हे सगळं आज चर्चेला येण्याचं कारण असं कोल्हापुरात झालेल्या राष्ट्रवादीतून स्वतंत्ररित्या आपलं अस्तित्व असण्याचं दावा करणाऱ्या दादा गटाच्या सभेमुळे. या दादा गटाच्या सभेत थेट अजित पवारांनीच भूमिका घेतली की ज्या वेळेला शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांच्या आमदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं, त्यावेळेला सत्तेचा लाभ घेण्यासाठी शरद पवार तयार होते, भाजपा सोबत जायलाही तयार होते. हे वक्तव्य अजित पवारांनी केल्याच्या नंतर पवारांच्या विश्वासार्हतेवर लागलेलं प्रश्नचिन्ह अधिक गडद झालेलं आहे. ते यासाठी कारण ज्या वेळेला शिवसेना फुटली त्या दिवसापासून ते आज तागायत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं एक वातावरण शरद पवारांनी तयार केलेलं आहे. या वातावरणाच्या भरवशावरच उद्धव ठाकरे आजही हेच समजतायत की आपल्या मागे महाराष्ट्र आहे. मग प्रत्यक्षात खरं तर पडद्यावर घडतंय काय आणि पडद्या मागे सुद्धा घडतंय काय? शिवसेना ही राष्ट्रवादीची आणि त्यात सुद्धा शरद पवारांच्या मतपेढीची थेट स्पर्धक आहे. ठाकरेंची मतपेढी ही जितकी कमकुवत होते तितकीच शरद पवारांची मतपेढी मजबूत होते हे अनेकदा निवडणुकीत समोर आलेलं आहे. असं असताना उद्धव ठाकरेंना पुढे करून आपलं राजकारण आणि त्यात सुद्धा वेळप्रसंगी मिळेल तसं सत्ताकारण करण्यासाठी पवार प्रयत्नशील होते की नाही हा प्रश्न उपस्थित राहतो. पवारांच्या या भूमिकांबद्दलची चर्चा राजकारणात आजही यासाठी गरजेची आहे कारण आता पवार मोदी विरोधकांच्या गटातला एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा आहे. त्या गटामध्ये आत्ताच्या घडीला राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याच्यासाठीच्या सर्व योजना आहेत. उद्या वेळ आली तर त्यावेळेला तरी तसं घडू देतील का हाही प्रश्न महत्त्वाचा. या निमित्तानं आजच्या घडीला आपण चर्चेत आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत शरद पवारांचं भाजपा सोबत नेहमीच गुप्तगू सुरू असतं का या विषयावरील चर्चेत मान्यवर आहेत. उमेश पाटील हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून आपल्याला परिचित आहेत. आपल्या सोबत विकास लवांडे आहेत, ते सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत म्हणून आपल्याला परिचित आहेत. ते आपापल्या गटाचं प्रतिनिधित्व या चर्चेत करतील. राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंत माइंडकर आपल्या सोबत आहेत. मी मान्यवरांपर्यंत पोहोचण्याच्या पूर्वी अजित पवारांचं ते वक्तव्य चर्चेमध्ये नोंदवून घेऊ इच्छितो ज्या वक्तव्यामुळे आजच्या चर्चेला निमित्त मिळालंय. खरं तर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार ज्या दिवशी पडत होतं त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांनी एखाद दुसरा राहिला असेल पण सगळे मंत्र्यांनी सगळ्या आमदारांनी एक पत्र तयार केलं आणि नेत्यांना दिलं की महायुतीमध्ये सामील व्हा. हे खोटं असलं राजकारणात निवृत्त होईल आहे कुणाची तयारी आणि खरं असलं तर मग जे खोटं बोलतात त्यांनी राजकारणात निवृत्त झालं पाहिजे. चर्चेला पुढे नेण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या उमेश पाटील यांना पटकन बोलतं करतो. उमेश पाटील, ज्या वेळची ही स्थिती आहे त्यावेळच्या स्थितीला समोर ठेवत आपण आणखी काही खुलासा करू शकाल का? त्यावेळची राष्ट्रवादी भाजप सोबत जायला कशी काय तयार होत होती? हे पहा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या वेळेला
2014 साली आम्हाला विरोधामध्ये बसण्याचा जनादेश मिळालेला होता. तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं एकत्रित सरकार बनू शकत असतानाही त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला होता. आणि त्यावेळेला तो पाठिंबा देत असताना पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानेच तो निर्णय घेतलेला होता. त्याच्यानंतरही 2 वेळेला तशी परिस्थिती आली, तेव्हा देखील त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी बरोबर सरकारमध्ये जाण्याच्या करताचा निर्णय देखील शीर्षस्थ नेतृत्वाच्या संमतीनेच त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता. मग ज्या वेळेला हे 2 वेळेला 3 वेळेला हे सगळं घडतं आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा आम्ही शिवसेना या पक्षाबरोबर जाऊन सरकारमध्ये जातो. त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये आम्हाला अलर्जी यापूर्वी कधी नव्हतीच असा त्याचा अर्थ आहे. मग आताच नेमकी त्याची अलर्जी वाटायचं काय कारण आहे? बिलकुल, या मुद्द्यावर विकास लवांडे आपल्या सोबत आहेत, त्यांनाही बोलतं करूयात. विकास लवांडे, अजित पवार जे बोलतायत ते कितपत खरं, तुमचा या संदर्भातला अनुभव आणि तुमची या संदर्भातली माहिती काय? मुळामध्ये आपण आता जे अजितदादांचं स्टेटमेंट कोल्हापूरच्या सभेतलं दाखवलं भाषणातलं, आणि तुमचं जे आधी प्रस्तावना झाली, निरूपण तुम्ही जे केलं भारतीय जनता पार्टीच्या वतीने, त्या निरूपणामध्ये आणि अजितदादांच्या स्टेटमेंटमध्ये बरंच अंतर आहे. अजितदादा स्पष्टपणे असं म्हणालेत की काही आमदार वगळता, 1-2 आमदार वगळता, पवार साहेबांकडे आमदारांनी मागणी केली होती. पवार साहेबांनी कोणाकडे मागणी केलेली नव्हती, हे नीट लक्षात घ्या. अजितदादांच्या स्टेटमेंटचा धचा म किंवा काहीतरी अन्वयार्थ आपल्या सोयीने कुणी काढू नये. नंबर 2, आता आमचे मित्र उमेश पाटील जे म्हणाले की भारतीय जनता पार्टीची आम्हाला कधी ऍलर्जी नव्हती. उमेश पाटलांना माझा जाहीरपणाने आपल्या माध्यमातून सवाल आहे, आपण प्रवक्ते आहात, मीही प्रवक्ता होतो, आपण एकत्रच प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका 2014 पासून मांडत आलेलो आहे वेगवेगळ्या चॅनलवर, वेगवेगळ्या वाहिनीवर. आपले सगळे स्टेटमेंट याच्या आधीचे काढून बघा, 2 महिन्यापूर्वीच्या अगोदरचे सगळे स्टेटमेंट उमेश पाटलांचे सगळ्या चॅनलमध्ये आता आपले सर्च केलं तर दिसेल. उमेश पाटलांचे भारतीय जनता पार्टी बद्दलच्या भूमिका गेल्या 7-8 वर्षात काय काय मांडलेल्या होत्या, युवकाध्यक्ष असताना काय मांडलेली होती, या सगळ्या स्टेटमेंट जर काढल्या उमेश पाटील साहेब, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ऍलर्जी होती का नव्हती. नाही, पण विकासजी माझा एक प्रश्न आहे आपल्याला असा प्रश्न आहे, उमेश पाटील हे पक्षाचे प्रमुख नाही आहेत. उमेश पाटील हे पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाने वागत होते. आता सुद्धा ते त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेच्या अनुषंगाने वागतायत, तुम्ही तुमच्या नेतृत्वाच्या अनुषंगाने वागतात. मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा हा आहे की भाजपाची ॲलर्जी होती का नव्हती? विकासजी, मुद्दा तोच सांगतोय मी, पण तुम्ही लगेच स्वतःची भूमिका आरएसएसची मांडायला लागले. अहो विकासजी, दरवेळेला हा आरोप करू नका, काहीतरी नवीन बोला माझ्याविषयी. ठीक आहे, आपण मुद्द्यावर येऊ. उमेश पाटलांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा तुम्ही थेट हा मुद्दा सांगा की प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची पवारांना कधी ॲलर्जी होती की नव्हती? ऐकायचं नाहीये तुम्हाला, मी सांगितलं आहे, पण तुम्हाला ऐकायचं नाहीये, तुमचं ठरलेलं आहे. आता पूर्ण ऐकतोय तुमचं. जी, मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं उमेश पाटलांच्या बद्दल की त्यांनी गेल्या 8 वर्षामध्ये वेगवेगळ्या चॅनलवर पक्षाचे प्रवक्ते म्हणून, वैयक्तिक नाही म्हणत मी इथे आता वैयक्तिक विकास लवांडे नाही आलेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी प्रवक्ता आहे. उमेश पाटील सुद्धा प्रवक्ते आहेत. इथं वैयक्तिक भूमिका मांडण्यासाठी आम्ही आलेलो नाही. त्यामुळे 8 वर्ष गेले, मागचे काही वर्ष 10 वर्ष उमेश पाटील जेव्हा प्रवक्ते म्हणून भूमिका मांडत होते तेव्हा त्यांच्या वैयक्तिक भूमिका मांडत नव्हते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून भूमिका मांडत होते. त्यामुळे त्यांनी ज्या भूमिका मांडलेल्या होत्या त्या तपासल्या तरी आपल्याला कळेल की भारतीय जनता पार्टीची ॲलर्जी होती का नव्हती. बर, आता हाच मुद्दा घेऊन उमेश पाटील यांना बोलण्याची संधी देतोय. उमेश पाटील, बऱ्यापैकी तुमच्याबद्दल राग व्यक्त होताना दिसतोय, बोला आपण. आणि या निमित्तानं हेही स्पष्ट करा की तुमची भूमिका तुमची असायची का नेतृत्वाने दिलेल्या आदेशाची असायची, आणि त्यातून ॲलर्जीचा मुद्दा कसा दिसतो? आता एक लक्षात घ्या की आमची जडणघडण जी आहे ती कार्यकर्ता म्हणून, ही जडणघडण ही जी झाली ती पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आमची जडणघडण झाली. आणि ही जडणघडण होत असताना त्या काळामध्ये आमच्या पुढं विरोधी पक्ष म्हणून कोण होतं, तर आमच्या पुढं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी नव्हती, आमच्या पुढं विरोधातले म्हणून शिवसेना होती.
आम्ही सर्व समावेशक सर्व जाती धर्माचं एकत्रित अशा पद्धतीचं राजकारण ज्या वेळेला समाजकारण करत होतो त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या देशातल्या मुस्लिम समाजाला थेट लांड्यानो म्हणून सभेमध्ये जाहीरपणे बोलायचे. त्या काळामध्ये ते खायला नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ असं म्हणून ते दलितांना हिणवण्याचं त्यावेळेला भाषण करायचे. त्या काळामध्ये आम्ही तरुण असताना किंवा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांना विरोधाची भूमिका घेऊन आम्ही राजकारणामध्ये आलो. ती आमची एक प्रकारे आमचं त्या नेतृत्वाकडे आकर्षण होण्याचं काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो ह्या पार्टीकडे आकर्षित होण्याचं कारणच हे होतं की आम्हाला सर्व समावेशक भूमिका जी आहे सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची जी पुरोगामी महाराष्ट्राची भूमिका आहे ह्या भूमिकेकडे आकर्षित होऊन आम्ही या पक्षामध्ये काम करत होतो. त्यावेळेला जेव्हा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या विचारानं काम करत असताना 2014 साली भारतीय जनता पार्टीनं मागणी केलेली नसताना भाजपला पाठिंबा दिला गेला. आम्हाला कार्यकर्त्यांना कळलंच नाही आम्हाला कुणाला विचारून दिला किंवा काय दिला पक्षाचं नेतृत्व निर्णय घेऊ शकतं. परंतु त्यावेळेला आपल्या विचारधारेशी फारकत घेऊन त्यावेळेला हा निर्णय घेतला. मी अजिबात त्या ठिकाणी मान्य करत नाही की आमची विचारधारा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा आहे आणि आमची विचारधारा ही आजही सर्वसमावेशक सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारी पुरोगामी महाराष्ट्राची आणि तीच विचारधारा ती विचारधारा. मग यात उमेश पाटील विकास लवांडेंना तुमच्याबद्दल एवढा राग का असावा? ऐका प्रश्न आहे की या महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना किंवा देशातल्या मुस्लिमांना लांड्यांना म्हणणाऱ्या आपण बाळासाहेब ठाकरेंच्या पार्टी बरोबर जाऊन आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतो तर अशा पद्धतीची भाषा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने कधी वापरली आहे का? ठीक आहे, भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची जी अजेंडा आहे त्यांचा किंवा हिंदुत्वाची जी विचारधारा आहे ती आम्ही काही स्वीकारलेली नाहीये. आम्ही अलायन्स म्हणून त्यांच्या बरोबर गेलो आहोत, एनडीएचा घटक पक्ष म्हणून गेलेलो आहोत. ज्या तुम्ही फारुख अब्दुल्लांना आता सोबत घेतलेला आहे, ज्या नितीश कुमारांना सोबत घेतलेला आहे, ज्या ममता बॅनर्जींना तुम्ही सोबत घेतलेला आहे, हे कधी काळी भारतीय जनता पार्टी बरोबर सरकारमध्ये सहभागी होते. मग आता तुमच्या सोबत आले की ते पुरोगामी झाले आणि जेव्हा भाजप बरोबर होते त्यावेळेला ते कोण होते? आता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ते कसं काय चालत होते? तुम्ही का नाही विचारलं की तुमचं काय शुद्धीकरण नेमकं झालं की भारतीय जनता पार्टीचं पक्ष त्यांच्या बरोबरचा अलायन्स तोडून तुम्ही आता इकडे आलेला आहात? त्यामुळे अशा पद्धतीचं दुतोंडी विचारधारा जी आहे ना ती कार्यकर्त्यांच्यावर लादून कार्यकर्त्यांचा फक्त त्या ठिकाणी मनोभंग त्याच्या विचारधारेची सगळी खेळण्याचा जो प्रकार झालेला आहे याला कुठंतरी आपण स्पष्ट केलं पाहिजे. ठीक आहे, पवार साहेबांचं नेतृत्व उत्तुंग आहे त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचंच नाहीये. प्रश्न हा जो कार्यकर्ता जो म्हणून जो आहे ना विकास लावंडे म्हणाले आतापर्यंत काय भूमिका मांडत होते, भूमिका तीच मांडत होतो जी पक्षाची होती आणि तीच विचारधारा मांडत होतो ज्या विचारधारेला धरून आजही आहे. विचारधारा सोडलेली नाहीये, आजही तीच विचारधारा आहे, भविष्यातही तीच राहणार आहे. विकासजी ठीक आहे. विकासजी आपल्याला मला वाटतं कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. आपल्याला पर्सनली या मुद्द्यावर अधिक चर्चा टाळायची आहे की आधी उमेश पाटील काय करत होते, आता ते कुठल्या भूमिकेत आहेत, आधी तुम्ही काय बोलत होतात, आता तुम्ही काय बोलतात. मला या निमित्तानं चर्चेला थोडं पुढे न्यायचं आहे. जयंतराव माइंडकर चर्चेसाठी आपल्या सोबत आहेतच. मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी एक पटकन प्रश्न विकासजी आपल्यालाच विचारणार आहे. जे मुद्दे आत्ता उमेश पाटलांनी मांडले त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा की माणसं वेळेनुसार गोड आणि कडू कशी होतात. फारुख अब्दुल्लांच्या बाबतीत आपली भूमिका जेव्हा ते भाजप बरोबर गेले त्यावेळेला वेगळी असू शकते का, आज ते भाजप बरोबर नाहीत त्यावेळेला वेगळी असू शकते का? मला आपल्याला असं विचारायचं आहे, सत्ता ही कायम आणि कायम प्रमुख राहिली आहे का आणि सत्ता कारणाच्या साठी आपल्या नेतृत्वाच्या भूमिका बदलत गेल्या आहेत का? विकासजी हॅलो, आवाज येतोय का? बिलकुल येतो. विकासजी बोला, आपण आपल्यासाठीचा 1.5 मिनिटाचा वेळ आहे. आवाज कमी झालाय जी. मला जेवढा उमेश पाटलांना वेळ दिला तेवढाच मला वेळ द्या बोलायला. जी, आपल्याला पूर्ण 1.5 मिनिट दिलं, त्यांनाही 1.5 मिनिट दिलं होतं. आणि मध्ये बोलू नका कृपा करून. ठीक आहे, कृपा करून मध्ये बोलू नका. हा उमेश, तुम्ही पहिल्यांदा तुमचं क्लिअर करतो पहिलं प्रसादजी की उमेश पाटील आणि विकास लावांडे असं इथं वैयक्तिक पातळीवरची चर्चा चाललेली नाही, हे लक्षात घ्या. बर, उमेश पाटील एक प्रवक्ते आहेत, विकास लावांडे एक प्रवक्ते आहेत. दोन पक्षाच्या दोन विचारांच्या संदर्भातली भूमिका आम्ही मांडतोय, आमची वैयक्तिक भूमिका नाही इथे. अहो मग हेच तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालो होतो, हेच तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालो होतो. चर्चेतला 4 मिनिटाचा वेळ त्याच्यात गेला. तुम्ही मध्ये बोलला की वेळ जाणार आणि तुम्हाला नसेल बोलून द्यायचं तर मला बोलवत जाऊ नका तुमच्या डिबेटमध्ये.
आता तुम्हाला पूर्ण 1.5 मिनिट मी दिलंय, आपण कृपया मुद्द्यावर यावं. तुम्ही मध्ये बोलू नका फक्त. जी ठीक आहे, 90 सेकंद आहेत, बोला. आता आलं का 1.5 मिनिटाचे 90 सेकंद झाले, सेकंदावर आलं. मुळामध्ये राष्ट्रीय पातळीवरची चर्चा आपण इथे आता करत नाहीये. तशी जर चर्चा करायची असेल तर पीडीपी बरोबर भाजपाने कोणाबरोबर अलायन्स केलं होतं, भाजप किती संधी साधू आहे हे देशाने ओळखलेलं आहे. नंबर 2, इथे जी चर्चा चाललेली आहे पुरोगामीपणाची, आमची विचारधारा तीच आहे. माननीय शरद पवार साहेबांनी शिवसेनेबरोबर जी महाविकास आघाडी तयार केली, त्या महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष माननीय अजितदादा असतील, जे काही त्यांचे सगळे 9 मंत्री तिकडे गेलेले आहेत, ते सगळे मंत्रिमंडळ, धनंजय मुंडे वगैरे, छगन भुजबळ, फुलेशाह आंबेडकरांची सगळी भाषा मांडणारे सगळे त्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते. ते बाजूला नव्हते. त्यांनी काही त्याग वगैरे केला नव्हता की आम्हाला पवार साहेबांची भूमिका पटली नाही. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही. प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व ते सांगतात, हे त्यांनी जाहीरपणे अनेकदा सांगितलेलं आहे. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवायला आमच्याकडचे जे आता लोक तिकडे पलीकडे गेलेत भारतीय जनता पार्टी बरोबर, ते सगळ्यांना माहिती आहे किमान समान कार्यक्रम काय होता. आता असं काय झालं होतं, ईडी कडनं कुठला निरोप आला होता, कोणाकोणाच्या चौकशा चालू होत्या. पंतप्रधान या देशाचे नरेंद्र मोदींनी आरोप केला, काय फरक पडत नाही. पण पंतप्रधान जेव्हा भोपाळच्या सभेमध्ये आरोप करतात की 70,000 कोटीचा घोटाळा आहे, जलसंपदा खात्याचा घोटाळा आहे, राज्य बँकेचा घोटाळा आहे, तो आरोप पंतप्रधान या देशाचे करतात आणि 5व्या दिवशी हेच लोक लगेच शपथविधी भारतीय जनता पार्टी बरोबर घेतात. अशी कोणती जादू झाली? त्यामुळे उगीच काहीतरी वडाची साल पिंपळाला न लावता उघड उघड सांगावं की आम्ही कशामुळे तिकडे गेलो, आम्हाला जेलमध्ये जाण्याचा पर्याय दिलेला होता. एक तर जेलमध्ये चला किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर चला. त्यामुळे आम्ही जेलमध्ये जाण्याचा पर्याय नाकारला आणि भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो. हे उघड सत्य संबंध महाराष्ट्र 12 कोटीचा जाणतो. महाराष्ट्र वेडा नाही, महाराष्ट्र मूर्ख नाही. एवढं लोकांना भोळं समजू नका. आणि पवार साहेबांच्या राजकारणाबद्दल आमच्या सारख्यांची लायकी नाहीये. पवार साहेबांनी लोक माझे सांगाती या पुस्तकामध्ये, आत्मचरित्रामध्ये त्यांच्या राजकीय घडामोडी सगळ्या लिहिलेल्या आहेत. जर कोणाला अजून काही शंका असेल त्यांनी ते वाचावं, वाचलं नसेल तर जरूर वाचावं. ठीक आहे, आपण आता पटकन जयंतराव माइंडकरांना बोलतं करूया. जयंतराव, आपण दोन्ही गटांच्या भूमिका ऐकलेल्या आहेत. तुम्ही दीर्घ काळापासून महाराष्ट्राचं राजकारण पाहता आहात, शरद पवारांचं राजकारण पाहता आहात. या राजकारणामध्ये सत्ता कारण केवढं असतं? सत्ता कारण तसं दुसरं काहीच नाहीये. सत्ता कारण बाकी काहीही नसतं. हे दोन्ही गटाच्या प्रवक्त्यांनी प्रत्येकाने स्वतःला हवं त्या पद्धतीने प्रत्येकाने सांगितलं. प्रत्येकाच्या स्टेटमेंटमध्ये काही ना काही तथ्यांश आहे. म्हणजे मी पहिल्यांदा उमेश पाटलांपासून सुरू करतो. जेव्हा ते म्हणाले, आम्हाला आश्चर्य वाटलं 2014 उमेश पाटील गेले 6-7 वर्ष आपण अनेक वेळा एकत्र बसलो होतो, तेव्हा जर का हा मुद्दा सांगितला असता तर बरं झालं असतं. कारण हा मुद्दा अनेक वेळेला आम्ही पण विचारलेला आहे. आज प्रसाद काठेंना विचारा की 2014 हा मुद्दा भाजपला पाठिंबा का दिला, हा अनेक वेळा आमच्या डिस्कशन मध्ये आलेला आहे. तेव्हा तुम्ही बोलला नाहीत. हे सुद्धा सत्ता कारण आहे. आज तुम्ही बोलत आहात कारण आज तुम्ही वेगळ्या गटात आहात. मी अगदी एक त्रयस्थ आणि एक अॅनालिस्ट म्हणून सरळ शब्दात सांगतोय. तोच प्रकार अगदी विकास लवांडे यांचाही आहे. त्यांनी सांगितलं सत्ता कारण नाहीये का? तुम्ही आता म्हणता छगन भुजबळ इथे बसलेले आहेत, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद नव्हतं वगैरे वगैरे. अहो, हे सगळं तेच आहे. सत्ता कारणाशिवाय काही नाही. पण याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा जो 2014 पासूनचा मुद्दा आहे, किंवा मी तर म्हणतो 2004 पासूनचा मुद्दा आहे, जेव्हा पहिल्यांदा अजितदादांना पंतप्रधानांच्या आरोपाचं विश्लेषण करा. बोलू नाहीये कृपया. विश्लेषण करा. तुमची जी अपेक्षा असते की लोकांनी बोलू नये, तेच मी पण अपेक्षा ठेवतो. मला जे वाटतं, मला जे बोलायचंय ते मला पंतप्रधानांच्या आरोपाचं विश्लेषण का करत नाही? एक सल 2004 पासून अजितदादा घेऊन आहेत की मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे होतं. तेव्हा माझ्याकडे 71 आमदार होते. 2019ला केवळ 3 आमदार कमी होते. तेव्हा सुद्धा का नाही मिळालं? याला प्रसाद कुठेतरी घराण्यातला 2 भावा बहिणींमधला संघर्ष. पंतप्रधानांचं विश्लेषण करा. मला पंतप्रधानांच्या आरोपाचं विश्लेषण करा. पंतप्रधानांचा आरोप दुर्लक्षित करू नका. मी मुद्द्याचा पंतप्रधानांचा आरोप दुर्लक्षित करू नका. तुम्ही मुद्दामून
पंतप्रधानांचा हा इथे आरोप दुर्लक्षित मुद्दाच करू नाहीये. नका. तुम्ही जाणीवपूर्वक बोलत आहात, हा मुद्दा देशाचे नाही. पंतप्रधान काय बोलतात ते सांगा ना. अजितदादा आणि देशाच्या सुप्रिया पंतप्रधानांचा पवार, आरोप दुर्लक्षित का सुप्रिया करता? सुळे यांच्यातला हा देशाच्या संघर्ष आहे. पंतप्रधानांचा आणि तो आरोप दुर्लक्षित का संघर्ष करता? टाळण्याकरता हा जो काही शरद पवारांनी प्रयत्न केला, ही एक प्रकारचे संघर्षाच्या बद्दलची जी चीड आहे, उमेश पाटलांच्या शब्दातनं तीच आली. अजितदादा पवारांनी जेव्हा 2004ला ची आठवण सांगितली, 2019ला नीट बार्गेनिंग केलं नाही ही सहल जी. सांगितली. हे शेवटी सत्ता कारणच आहे. ठीक तुम्ही जे आहे, म्हणालात, याच्यावर हस्तक्षेप करतो. वेळ मर्यादेची आठवण करून देतो. पटकन उमेश पाटील आणि विकास लवांडे यांच्यासाठीचे पुढचे प्रश्न आहेत. विकासजी, आपल्या या चर्चेत इतरांनाही आपण बोलू देणार आहोत. मला पटकन उमेश पाटलांपर्यंत आधी जायचंय, मी त्यानंतर आपल्यापर्यंत नक्की येतो. मला एक प्रश्न उमेश पाटील आपल्यासाठी असा उपस्थित करायचा आहे की अजित पवारांनी थेट आव्हान दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की हे खरं का खोटं हे जर समजा सिद्ध झालं तर कुणी काय करायचं, आणि यात निवृत्तीची भाषा आहे. जर समजा ते खरं असेल तर संबंधितांनी निवृत्त व्हावं, इतकं थेट आव्हान त्यांनी दिलंय. तुम्हाला वाटतं का की हे आव्हान कोणीतरी स्वीकारेल की याकडे दुर्लक्ष करेल? ते पहा, महाराष्ट्रामध्ये अजितदादांची एक प्रतिमा आहे. अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत, परखड आहेत आणि ते खरं बोलतात याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे. आणि त्यांच्या आतापर्यंतच्या 30-35 वर्षाच्या सार्वजनिक जीवनातल्या सततच्या येणाऱ्या समन्वयातून किंवा संवादातून आणि कार्यकर्त्याच्या आणि लोकांच्या इंटरॅक्शन मधून ती विश्वासार्हता त्यांनी ती कमवलेली आहे. दादा जे कालच्या सभेमध्ये जे बोलले, आमचा पक्ष जर लोकशाही मार्गाने किंवा पक्षांतर्गत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पक्षातल्या जर 99% आमदारांनी जर एक प्रस्ताव मांडला असेल आणि तो पक्ष नेतृत्व पुढे ठेवला असेल आणि पक्ष नेतृत्व जर ते प्रस्ताव स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये ह्या सगळ्यांच्या म्हणण्याला महत्व देत जर असेल तर ही बाब जी आहे ही बाब खरी आहे किंवा खोटी आहे एवढाच फक्त तो चर्चेचा विषय होता. आणि त्याच्या संदर्भामध्ये कुठेही भाष्य आतापर्यंत पक्षाच्या नेतृत्वाकडून म्हणजे आमच्या पूर्वीच्या नेतृत्वाकडून झालेलं नाही. बिलकुल. याच्यावर पटकन आपल्याला वेळ मर्यादेमध्ये विकास लवांडे यांनाही बोलतं करायचंय. विकासजी, हाच कळीचा मुद्दा आहे की ज्या वेळेला बहुसंख्याक आमदार ही विनंती करत होते की शिवसेना फुटल्याच्या नंतर प्रसंगी भारतीय जनता पार्टीला समर्थन द्यायला हवं, त्यावेळेला ही भूमिका कोणी आणि का नाकारली? 3 गोष्टींचा मला खुलासा करू द्या. पहिली गोष्ट 2004ला मुख्यमंत्री पद का घेतलं नाही याचं चांगलं उत्तर प्रफुल्लभाई पटेल देतील. केंद्रात मंत्रिपद भोगायला, त्याचा उपभोग घ्यायला ज्यांना संधी मिळाली की केंद्रात आपण मंत्रिपद घेऊ, राज्यात मुख्यमंत्रीपद नसलं तरी चालेल, हे प्रफुल्लभाई पटेलांनी पुस्तक लिहायचं होतं, त्याच्यात लिहावं. नंबर 2, जे काय राजकीय विश्लेषक या महाराष्ट्रात तथाकथित आहेत त्यांनी पंतप्रधानांच्या आरोपाचं जर विश्लेषण करायची हिंमत दाखवायची नसेल तर त्यांनी विश्लेषण आपलं काय गल्लीबोळात करत राहावं. मला काय त्याचा आक्षेप नाही, पण पंतप्रधानांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करू नये कुठल्याच राजकीय विश्लेषकांनी. पंतप्रधान बोलतात, एखादा राजकीय नेता बोलला तर हरकत नाही, मुख्यमंत्री बोलला गंभीर आहे, पंतप्रधान बोलला घटनात्मक पदावरून जेव्हा एखादी व्यक्ती आरोप करते तेव्हा त्या आरोपामध्ये ब्रीफिंग करणारं त्यांचं पीएम हाऊस असतं. दुसरी गोष्ट जे उमेश पाटील सांगतायत की आमदारांनी मागणी केली होती, पत्र दिलं होतं किंवा अजितदादांनी काल सांगितलं, केली असेल ना मागणी. पवार साहेबांकडे रोज अशी पत्र येतात, रोज कुणी काय मागणी करतं. आमदारांनी जी काय मागणी केली होती त्याच्या मागे ईडी, सीबीआय ही कारणं होती. मग ते मुश्रीफ साहेबांचं असेल, प्रफुल्लभाई पटेलांचं असेल, अजितदादांचं असेल, सगळ्यांच्या इन्क्वायरी झालेल्या आहेत, फायली तयार आहेत, आकडा लावलेला आहे. आणि म्हणूनच ब्लॅकमेल भाजपाकडनं गेले काही वर्ष सुरू होतं. हे सगळे लोक घाबरलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना जेलमध्ये जायचं का भाजपमध्ये जायचं एवढाच त्यांच्या बरोबर पर्याय होता आणि म्हणून ते गेलेले आहेत. ती मागणी नाकारली कुणी याच्यावर काहीतरी सांगाल? आपण विविध मुद्द्यांना स्पर्श करता, प्रश्न विचारलाय, त्याच्या पलीकडे जाताय, पण मला एवढं तर सांगा, ती मागणी नाकारली कुणी? भारतीय जनता पार्टीने आरोप केलेले होते, बाकी कोणी नव्हते केलेले. नाही, मुद्दा होता जी मागणी बहुसंख्याक आमदारांनी केली ती आपल्या पक्षात नाकारली कुणी?
आमदारांनी मागणी केली, पक्षांतर्गत विषय आहे, त्याचं पक्षाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जे काही निर्णय घेतात त्यांचा स्वायत्त अधिकार आहे, त्यांनी बरं. काय करावं हे तुम्ही आम्ही सांगायची गरज नाही, तो पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. ठीक आहे, उमेश पाटील तुम्ही ऐकलं ते सांगायला तयार नाहीयेत की अशा प्रकारची मागणी कोणी नाकारली, काय कारण असावं? हे पहा की विकासजी लावंडे जे सांगतायत ना वारंवार की ईडीच्या भीतीनं आणि वेगवेगळ्या चौकशाच्या भीतीनं हे सगळेजण गेले. प्रफुल्लभाई पटेल यांची कुठली चौकशी चालली आहे, वळसे पाटील साहेबांची कुठली चौकशी चाललेली आहे, भुजबळ साहेबांचं तर चौकशी पार होऊन त्यांना तुरुंगवास होऊन त्यातून बाहेर पण आलेले आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर आता मुश्रीफ साहेबाचा विषय काढला, मग आता जयंत पाटील साहेबाला पण नोटीस आलेली आहे, आता जितेंद्र आव्हाडांना कुठली नोटीस आलेली आहे, राजेश टोपे साहेबांना कुठली नोटीस आलेली आहे किंवा काय त्यांची इन्क्वायरी चाललेली आहे. म्हणजे हे थांबलेले आहेत ते सगळे आता उद्या जे आले नाहीत ते जेलमध्ये जाणार आहेत, जे आता आलेले आहेत ते सगळे जेलच्या बाहेर राहण्याच्या करता म्हणून सरकारमध्ये आलेले आहेत. याच्या अगोदर ज्या वेळेला इतक्या वर्ष आपण विरोधामध्ये होतो तेव्हा त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या का? हे जे आहे ना हे सातत्यानं हे सोपं आहे सांगायला की ईडी आणि सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या चौकशीच्याला घाबरून हे सगळे गेले. हे फक्त अशा पद्धतीची मांडणी करण्यापुरतं सोपं आहे. 2014 साली कुठली ईडी आणि कुठलं सीबीआय होतं आणि कुठली चौकशी होती, कुठल्या कारणासाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता, त्यावेळेला जसा मला प्रश्न पडला तेव्हा तुम्हालाही पडलेला होता. कदाचित त्यावेळेला तेवढे तुम्ही सक्रिय नसाल, परंतु मी तर महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेला काम करत होतो. त्यावेळेला मला सुद्धा प्रश्न पडला होता की भाजपच्या विरोधात आपण आजपर्यंत लढत आलो आणि त्याच भाजपला आपण थेट पाठिंबा दिला आणि हे पाठिंबा दिल्याच्या संदर्भातली अस्वस्थता निर्माण झाली पक्षामध्ये. म्हणूनच तिकडे त्या रायगडमध्ये कुठं पक्षाचं शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये सर्व सरसकट सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला होता की हे नेमकं कशासाठी केलंय, हा प्रश्न त्यावेळेला देखील पडलेला होता. याच्यावर चर्चेला पुढे न्यायचं आणि वेळ मर्यादेत आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. एक पटकन निरीक्षण आपण आपल्या सोबत असलेले राजकीय विश्लेषक जयंतराव माइंडकर यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. जयंतराव, यातला एक कळीचा मुद्दा आहे जो लक्षात ठेवायला हवा आणि जो विसरता कामा नये. पत्र कोणी लिहिलं, पत्र कोणी नाकारलं, याच्यावर दोघंही बोलायला तयार नाहीत, पण यातला एक कळीचा मुद्दा आहे, शिवसेना कमकुवत होता क्षणी ही मागणी आलेली होती. मला त्याच्याहून एक तर शिवसेना कमकुवत होता क्षणी मागणी आली, ठीक आहे, मी मान्य करतो. तुमचा त्याच्याही आधीचा जो प्रश्न जो नीट प्रमाणे उत्तर देण्यात आलं की नाही मला माहिती नाही, बहुतेक नाही, ते म्हणजे अजित पवार थेट आव्हान कोणाला देत आहेत. एकतर तुम्ही नाहीतर मी राजीनामा द्यायला, ते जे काय राजकारणातून निवृत्त व्हायला. आणि त्याचबरोबर उमेश पाटील त्याचबरोबर म्हणतात की अजित पवार कधी खोटं बोलत नाही 35 वर्षात, म्हणजे इतर सगळे राजकारणी खोटं बोलतात का? अरे हे सर्टिफिकेट कसलं आहे हा मला खरंच प्रश्न आहे. हा एक माझ्या दृष्टीने कौटुंबिक त्रिकोण आहे. माझं वाक्य विकास लवांडेंना आवडणार नाही. याच्यात शरद पवार आणि सुप्रिया पवार खालच्या दोन बाजू आहेत आणि सध्या वरच्या टोकावर अजित पवार आहेत. आतापर्यंत या दोघांनी मिळून त्यांना ते जे वर येऊ दिलेलं नव्हतं असं आपण असं त्यांच्या बोलण्यात जे जाणवतंय. हे आव्हान कोणी कोणाला देतंय सांगा ना मला. कोणीतरी बिलकुल याच्यावर पटकन खुलासे घेऊयात. माझ्याकडे अत्यंत कमी वेळ उरलेला आहे, मी 30 सेकंदच देऊ शकतो उमेश पाटील आणि त्याचबरोबर विकास लवांडे दोघांसाठी. मला पटकन उमेश पाटील आपल्याला विचारायचंय, नक्की आव्हान कुणाचं कुणाला आहे? आपण 30 सेकंदात उत्तर दिलं तर खूप बरं होईल. हे पहा, त्यावेळी अगदी स्पष्ट आहे याच्यामध्ये अजितदादांनी हे आव्हान म्हणण्यापेक्षा हा प्रश्न जो आहे तो आदरणीय पवार साहेबांच्या समोर उपस्थित केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये या जी काही वस्तुस्थिती अजितदादांनी कालच्या सभेमध्ये मांडली ती खरी आहे का नाही याच्या संदर्भामध्ये त्याची स्पष्टीकरण त्या ठिकाणी त्यावेळी आमच्या नेतृत्वाने त्यावेळेच्या ते दिलं पाहिजे असं अगदी स्पष्टपणे त्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, या निमित्तानं पटकन आता विकास लवांडे आपल्याला असं वाटतंय की याची उत्तरं कधीतरी महाराष्ट्राला मिळतील? 30 सेकंद आहेत. मुळामध्ये पवार साहेब हे गेली 60 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुरोगामी आणि सेक्युलर विचारधारेतनं काम करत आहेत. जरी कोणी मागणी केली असेल किंवा नसेल, त्यापेक्षा त्याच्यावर भूमिका काय घेतली राष्ट्र अध्यक्ष म्हणून पवार साहेबांनी ती महत्वाची आहे. पवार साहेबांनी महाविकास आघाडी कशी तयार झाली, 2014ला पाठिंबा दिला, याचं सगळं सविस्तर उत्तर लोक माझे सांगत या राजकीय आत्मचरित्रात दिलेलं आहे. उमेश पाटलांनी ती वाचायची तसदी घ्यावी, प्रसाद काथेंनी पण ती वाचायची तसदी घ्यावी. दुसरी गोष्ट, आता जे काय खरं खोटं करायचं किंवा काय कोणाला चॅलेंज केले वगैरे याच्यात काही तथ्य नाही. ते भाषण करायचं होतं, पब्लिकला काहीतरी सांगायचं म्हणून दादा आपलं सांगतायत. ठीक आहे, आपण याच्यावर चर्चेला परत कधी ना कधीतरी नक्की भेटू. नक्कीच या निमित्तानं एका गोष्टीची आठवण देतो, लोक माझे सांगतीची दोन्ही प्रकरणं, दोन्ही आवृत्त्या आम्ही वाचल्यात. ह्याच्यात अनेक खुलासे आहेत, त्यावर कधीतरी स्वतंत्रपणे भेटू. तुर्तास आपण मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.